रोहित वेमुला किंवा पायल तडवी दोनच प्रकरणं नाही आहेत. अशी असंख्य लोक आहेत की ज्यांच्यावर या ठिकाणी अन्याय होतो आहे. त्यांच्यावर अन्याय वारंवार होतो आहेत. शिक्षण संस्थांमध्ये त्यांच्यावर अन्याय होत आहेत. 82% ते 85% प्राध्यापकांची यांची पदं खाली आहेत. अनेक ठिकाणी नॉट एलिजिबल म्हणून त्यांना एखाद्या परीक्षेमधून बाहेर करून घेतात. अजूनही तुम्ही पाहिलात ही आरक्षित पदं भरली जात नाही. मग हे करत असताना शिक्षण संस्थानं कुणाची आहेत? ती बहुजनांची किती आहेत? ती अनुसूचित जातीची किती आहेत? अनुसूचित जमातीची किती आहेत? ओबीसीची किती आहेत? याचा विचार जर केला तर नगण्य आहेत. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 46 मध्ये सगळ्यांना विशेषत्वानं या अनुच्छेद 16 असेल, अनुच्छेद 18 असेल, याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना समानता दिली आणि तो अधिकार राबवताना या देशातल्या बहुजन समाजाला विशेषत्वानं अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसीला कायद्यानं संरक्षण दिलं पाहिजे असं संविधानामध्ये त्या राज्यानं दिलं पाहिजे असं संविधानात नमूद आहे. अनुसूचित जातीमधल्या IAS किती आहेत? ओबीसीचे किती आहेत? STचे किती आहेत? तर यांचं प्रमाण साधारणतः 8 ते 10% आहे. 92% हे वरच्या वर्गातले आहेत. म्हणून आपल्याला माहितीच नाही आहे. आता आपल्याकडे एक IAS झाला तर आपल्याला वाटतं लई झाले, असं नाही आहे. 2012चा जो UGCचा बिल होता त्याच्यानंतर अनेक परिणाम असे पायलत गेलेत की रोहित वेमुला असेल, पायल तडवी ही नुसती 1-2 उदाहरणं नाही आहेत. आरक्षणाच्या जागा भरल्या गेल्या का? तर आरक्षणाच्या जागा पूर्णतः भरल्या गेल्या नाही. प्राध्यापकाची साधारणतः SC ST आणि ओबीसीची 82% पदं रिक्त आहेत. बऱ्याच वेळा आमच्याकडे पण तक्रारी येतात का एखादा अनुसूचित जातीचा, अनुसूचित जमातीचा का ओबीसीचा विद्यार्थी आहे, तो एखाद्या मेडिकल कॉलेजमध्ये जेव्हा शिकतो तो मेडिकल कॉलेज कुणाचा आहे? उच्चवर्णीयांचा आहे. मग त्याच्यामध्ये याचे वायवाचे मार्क कमी केले जातात. हा जास्त हुशार आहे पण याला कुठंतरी याची तोंडी परीक्षा घेतली त्याच्यामध्ये याला गाळलं जाते ना. असे परिणाम येतात का याला कधी कधी काही ठिकाणी नापास होते. ही जी असमानता आहे. संस्थानं जी आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात हे अजूनही उच्चवर्णीयाचे आहेत. त्याच्यामध्ये अजूनही खालच्या मागासवर्गीयांना त्या ठिकाणी प्रवेश भेटत नाही ना. जर डॉक्टर बाबासाहेबाच्या आंबेडकरांच्या आरक्षणामुळे त्यांना जो आरक्षण भेटतोय त्याच्यामध्ये पण त्यांना कशा पद्धतीनं अन्याय त्याच्यावर होईल, त्याला कसं नापास केलं जाईल, त्याच्यावर कशा पद्धतीचा अन्याय केला जाईल, अशा मानसिकतेची जी लोक आहेत ही मानसिकता मला वाटते आपल्या सगळ्यांना समजून घ्यावं लागेल की आता 13 जानेवारी 2026 मध्ये जो UGCनं जो बिल पास केला आहे, हा बिल पास करताना काय झालं तर सुप्रीम कोर्टानं याच्यामध्ये दखल घेतली. पायल तडवी, रोहित वेमुला सारखी जी प्रकरणं आली सुप्रीम कोर्टाच्या पुढे, ही 2च प्रकरणं नव्हती. यांचे आई आणि वडील, रोहित वेमुलांची आई असेल, पायल तडवींची आई असेल, हे सुप्रीम कोर्टात गेले, त्यांनी हलवला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कुठंतरी या मागासवर्गीयांना, या अनुसूचित जातीच्या, अनुसूचित जमातीच्या, ओबीसीच्या, त्याच्यामध्ये EWS मध्ये आता ते नवीन आलेले आहेत, ते दिव्यांग असतील, या सगळ्यांना त्यांना कुठेतरी त्यांचे हक्क वाचविले गेले, अबाधित राहिले गेले पाहिजे म्हणून त्याच्यात सुधारणा झाली. आणि तो सुधारणेचा बिल आता 13 जानेवारी 2026ला आला. आणि त्याच्यानंतर काही ठिकाणी आंदोलनं झाली, विशेषत्वानं UPमध्ये झाली, इकडे बिहारच्या भागात झाली, दिल्लीच्या काही भागात झाली. कुणी केली? हा महत्त्वाचा विषय. जेव्हा मंडल आयोग लागू झाला होता तेव्हा ओबीसींचा विषय आला, तेव्हा पण आंदोलन या वर्णीयाने केला होता. आता पण जेव्हा यांना या ठिकाणी, आता मूळ आंदोलन काय अनुसूचित जाती जमातीला तर UGCमध्ये बिलामध्ये होतंच, पण तिथं ओबीसी आले आणि कुणाच्या तरी मनात शंका आली का ही लोक आमच्यापासून तुटत नाही, आमच्यापासून दूर तर जात नाही, आणि म्हणून त्यांच्या काहींच्या डोक्यात आली आणि त्यांनी म्हणून आंदोलनं केली. युनिव्हर्सिटीमध्ये साधारणतः 80% जे आहेत ते उच्चवर्णीय डीन आहेत. युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक आहेत ते 80% प्राध्यापक उच्चवर्णीय आहेत. युनिव्हर्सिटी एखाद्या विद्यापीठात तुम्ही गेला तर तिथं पण सगळा जो स्टॉप आहे तो उच्चवर्णीयाचा. मग तुमचा भरणा कुठं आहे? पुढं तुम्ही तुमचा शिक्षणाचा एकूणच जर व्याप पाहिला, 250 वर्ष तुम्हाला सुविधा भेटल्या गेल्या, लाड मेकेलेला आपण शिव्या देतो, पण फायदा नाही आहे. कारण त्यांनी सुरुवातीला या देशामध्ये शिक्षण आणलं. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये शिक्षणाची क्रांती घडवली आणि ती क्रांती अबाधित राहावी म्हणून भारतीय संविधानामध्ये ज्या तरतुदी केल्या त्या अबाधित राहिल्या पाहिजे. आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी, छत्रपती शाहू महाराजांनी जेव्हा आरक्षण दिलं 1902 मध्ये त्यांच्या संस्थानांमध्ये, करवीर संस्थानात ओबीसीसाठी पहिल्यांदा आरक्षण दिलं. हा आरक्षण आपल्याला अबाधित ठेवायचं असेल तर आपल्याला आता खरं म्हणजे
शिक्षित व्हावं लागेल. ज्या पद्धतीनं आपली विचारसरणी, बऱ्याच विषय आपल्याकडे माहीतच होत नाही. पुढच्या कालखंडामध्ये AICTE असेल आणि बाकीच्या ज्या संस्था असतील त्या सगळ्या एकत्रित करून एकच संस्था बनवणार आहेत. मग त्या संस्थेवर कोण राहील? त्याच्यात UGCचं विलिनीकरण होईल, AICTEचं पण विलिनीकरण होईल आणि ऑल इंडिया जे शिक्षक भरतीचं जे हे आहे त्याची विलिनीकरण होईल आणि एकच संस्था बनेल. तेव्हा तिथं कोण राहणार आहेत? तेव्हा तुमची माणसं राहतील का? त्याच्यात आरक्षण आहे का? आज गोंदिया या ठिकाणी शिक्षा में साजिश या समानता या विषयावर चर्चा करण्यासाठी लाड बुद्ध TV आणि राजकुमार बडोले फाउंडेशनच्या माध्यमातून हा शेवटचा मला वाटतं समारोपीय कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. मागच्या महिन्यामध्ये जागर संविधानाचा सन्मान बाबासाहेबांचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हे कार्यक्रम घेण्यात आले आणि आता UGC बिल शिक्षा में साजिश या समानता हा जो विषय आहे याला घेऊन लाडबुद्धा TV संपूर्ण महाराष्ट्रावर दौरे करत आहे. त्यांचं मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. वेळ भरपूर झालेला आहे, मी काही जास्त या ठिकाणी बोलत नाही. परंतु खरं म्हणजे UGC बिल शिक्षा में समानता या साजिश हा विषय प्रचंड मोठा आहे. याला समजून घेणं मला वाटते गरजेचं आहे. खरं म्हणजे या देशातला जो समाज आहे या समाजाची एकूणच वर्णव्यवस्था ही 4 वर्णात विभागलेली आणि या 4 वर्णात विभागलेल्या वर्णव्यवस्थेमध्ये जो खालचा समाज आहे, बहुजन समाज, क्षुद्र समाज, OBC, त्याच्यामध्ये शूद्र आणि अतिशूद्र याचा जो भरणा आहे हा 85% आहे. आता मूळ विषय येतो का यांना शिक्षण केव्हापासून भेटलं? तर पहिला विषय ते तिथून सुरू होतो का लॉर्ड मेकाले 1835 स्वातंत्र्य काळातली जी चळवळ झाली 1858-57 आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी पहिल्यांदा शाळा अस्पृश्यांसाठी, ज्याला OBC म्हणतो, ज्याला अस्पृश्य म्हणतो, यांच्यासाठी सुरू केली ती 1848. याचा कालखंड पाहता तुम्ही, तो कालखंड आणि याच्या पूर्वीची शिक्षण व्यवस्था या OBCसाठी, या अनुसूचित जातीसाठी बंद दारं होती, सगळी बंद होती, म्हणजे शिकताच येत नव्हतं. हा जो कालखंड आहे हा हजारो वर्षाचा आहे. म्हणजे तुम्हाला शिक्षणाचं खरं स्वातंत्र्य केव्हा भेटलं? महात्मा ज्योतिबा फुल्यांनी पहिल्यांदा शाळा सुरू केली. हा साधारणतः एकूणच कालखंड जर काढला तर हा 250 वर्षाच्या वर येत नाही. आणि म्हणून आम्हाला विचार करावा लागेल का तुम्ही हजारो वर्ष ज्याला शिक्षणाची दारं बंद होती त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं दारं केव्हा सुरू केली? महात्मा ज्योतिबा फुल्यांनी. आणि नंतर भारताला संविधान या ठिकाणी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय संविधान जेव्हा लागू झालं 1950च्या नंतर, तर तेव्हा कुठंतरी समानता आली. आणि म्हणून आम्हाला विचार करावा लागेल इतक्या कमी दिवसांमध्ये हा संपूर्ण समाज आहे हा शिकला का? मग साजिश कोणी केली? तर ज्या लोकांनी तुमच्या विरोधात साजिश केली ते आता सक्रिय झालेत का हा विचार करावा लागेल खरं म्हणजे. आणि म्हणून आम्हाला प्रचंड वेगळ्या पद्धतीनं विचार करणं, विशेषत्वानं बहुजन समाजाला, जो OBC आहे, SC आहे, ST आहे, या सगळ्या समाजाला विचार करावा लागेल की साजिश कशा पद्धतीची आहे. मग UGC बिलच्या माध्यमातून का असेल? तर UGC बिलचा विचार करताना 2012 जो UGC बिल होता तो UGC बिल का आणला? तर एकूणच शिक्षणामध्ये एक क्रांतिकारी जी बदल होती त्याची परिणामता असेल, तो शिक्षण कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये आपण घेतला पाहिजे या दृष्टीनं UGCनं, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशननं जे कायदे केलेले होते, सगळ्यांना शिक्षण भेटलं पाहिजे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 46 सगळ्यांना, विशेषत्वानं या अनुच्छेद 16 असेल, अनुच्छेद 18 असेल, याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना समानता दिली. आणि तो अधिकार राबवताना या देशातल्या बहुजन समाजाला, विशेषत्वानं अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, OBCला कायद्यानं संरक्षण दिलं पाहिजे असं संविधानामध्ये त्या राज्यानं दिलं पाहिजे असं संविधानात नमूद आहे. आणि हे सगळं होत असताना मग आंदोलनाची दिशा आपण जर पाहिली तर UGC काय म्हणते? UGCमध्ये म्हटलं आहे की सगळ्यांना शिक्षणात समानता भेटली पाहिजे.
मग हे करत असताना शिक्षण संस्थानं कुणाची आहेत? ती बहुजनांची किती आहेत? ती अनुसूचित जातीची किती आहेत? अनुसूचित जमातीची किती आहेत? ओबीसीची किती आहेत? याचा विचार जर केला तर नगण्य आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात. मग अनुसूचित जातीमधल्या IAS किती आहेत? ओबीसीचे किती आहेत? STचे किती आहेत? तर यांचं प्रमाण साधारणतः 8 ते 10% आहे. 92% हे वरच्या वर्गातले आहेत. म्हणून आपल्याला माहितीच नाही आहे. आता आपल्याकडे एक IAS झाला तर आपल्याला वाटतं लई झाले, असं नाही आहे. म्हणून तुम्हाला हा विचार करताना प्रचंड वेगळ्या वेगळ्या टप्प्यातून आम्हाला करावं लागेल. 2012चा जो UGCचा बिल होता त्याच्यानंतर अनेक परिणाम असे पायलत गेलेत की रोहित वेमुला असेल, पायल तडवी ही नुसती 1-2 उदाहरणं नाही आहेत. आरक्षणाच्या जागा भरल्या गेल्या का? तर आरक्षणाच्या जागा पूर्णतः भरल्या गेल्या नाही. प्राध्यापकाची साधारणतः SC ST आणि OBCची 82% पदं रिक्त आहेत. आणि आपण जेव्हा बघतो की शिक्षण घेताना बऱ्याच वेळा आमच्याकडे पण तक्रारी येतात का एखादा अनुसूचित जातीचा, अनुसूचित जमातीचा का OBCचा विद्यार्थी आहे, तो एखाद्या मेडिकल कॉलेजमध्ये जेव्हा शिकतो तो मेडिकल कॉलेज कुणाचा आहे? उच्चवर्णीयांचा आहे. मग त्याच्यामध्ये याचे वायवाचे मार्क कमी केले जातात. हा जास्त हुशार आहे पण याला कुठंतरी याची तोंडी परीक्षा घेतली त्याच्यामध्ये याला गाळलं जाते ना. असे परिणाम येतात का याला कधी कधी काही ठिकाणी नापास होते. ही जी असमानता आहे, मूळ विषय आहे का हा जी असमानता आहे, याच्यातून जे परिणाम होतात ना, संस्थानं जी आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात हे अजूनही उच्चवर्णीयाचे आहेत. त्याच्यामध्ये अजूनही खालच्या मागासवर्गीयांना त्या ठिकाणी प्रवेश भेटत नाही ना. जर डॉक्टर बाबासाहेबाच्या आंबेडकरांच्या आरक्षणामुळे त्यांना जो आरक्षण भेटतोय त्याच्यामध्ये पण त्यांना कशा पद्धतीनं अन्याय त्याच्यावर होईल, त्याला कसं नापास केलं जाईल, त्याच्यावर कशा पद्धतीचा अन्याय केला जाईल, अशा मानसिकतेची जी लोक आहेत, ही मानसिकता मला वाटते आपल्या सगळ्यांना समजून घ्यावं लागेल. म्हणून ही समानता की साजिश हा जो पुढचा विषय आला, या पुढच्या विषयामध्ये मला वाटते विचार करताना आपल्याला अजून त्याच्यामध्ये पुढं जाऊन विचार करावा लागेल. रोहित वेमुला किंवा पायल तडवी ही 2च प्रकरणं नाही आहेत. अशी असंख्य लोक आहेत की ज्यांच्यावर या ठिकाणी अन्याय होतो आहे. त्यांच्यावर अन्याय वारंवार होतो आहेत. शिक्षण संस्थांमध्ये त्यांच्यावर अन्याय होत आहेत. 82% ते 85% प्राध्यापकांची यांची पदं खाली आहेत. अनेक ठिकाणी नॉट एलिजिबल म्हणून त्यांना एखाद्या परीक्षेमधून बाहेर करून घेतात. अजूनही तुम्ही पाहिलात ही आरक्षित पदं भरली जात नाही. आणि म्हणून हा जास्त महत्त्वाचा विषय. आता UGC बिलाच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा करतोय की आता 13 जानेवारी 2026मध्ये जो UGCनं जो बिल पास केला आहे, हा बिल पास करताना काय झालं तर सुप्रीम कोर्टानं याच्यामध्ये दखल घेतली. पायल तडवी, रोहित वेमुला सारखी जी प्रकरणं आली सुप्रीम कोर्टाच्या पुढे, ही 2च प्रकरणं नव्हती. यांचे आई आणि वडील, रोहित वेमुलांची आई असेल, पायल तडवींची आई असेल, हे सुप्रीम कोर्टात गेले, त्यांनी हलवला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कुठंतरी या मागासवर्गीयांना, या अनुसूचित जातीच्या, अनुसूचित जमातीच्या, OBCच्या, त्याच्यामध्ये EWS मध्ये आता ते नवीन आलेले आहेत, ते दिव्यांग असतील, या सगळ्यांना त्यांना कुठेतरी त्यांचे हक्क वाचविले गेले, अबाधित राहिले गेले पाहिजे म्हणून त्याच्यात सुधारणा झाली. आणि तो सुधारणेचा बिल आता 13 जानेवारी 2026ला आला. आणि त्याच्यानंतर काही ठिकाणी आंदोलनं झाली, विशेषत्वानं UPमध्ये झाली, इकडे बिहारच्या भागात झाली, दिल्लीच्या काही भागात झाली. कुणी केली? हा महत्त्वाचा विषय. कुणी केली? तर काही विशिष्ट वर्गाच्या लोकांनी केली. मग OBC केली का? OBCनं केलं का? नाही. आणि आंदोलनात असं दिसले की काही उच्चवर्णीय पोरी, काही उच्चवर्णीय लोकांनी पण याला सपोर्ट केला की हा अन्याय, आम्ही इतके वर्ष अन्याय केला या समाजावर, आता तरी यांच्यावर अन्याय झाला नाही झाला पाहिजे, असा विषय होता. 2 सिमिलर गोष्टी मला या ठिकाणी सांगता येतील. असं आंदोलन मागच्या काळामध्ये जेव्हा झाला होता 1990मध्ये, जेव्हा मंडल आयोग लागू झाला होता, तेव्हा OBCचा विषय आला, तेव्हा पण आंदोलन या वर्णीयाने केला होता. आता पण जेव्हा यांना या ठिकाणी, आता मूळ आंदोलन काय अनुसूचित जाती जमातीला तर UGCमध्ये बिलामध्ये होतंच, पण तिथं OBC आले आणि कुणाच्या तरी मनात शंका आली का ही लोक आमच्यापासून तुटत नाही, आमच्यापासून दूर तर जात नाही, आणि म्हणून त्यांच्या काहींच्या डोक्यात आली आणि त्यांनी म्हणून आंदोलनं केली. पण मुळामध्ये प्राध्यापकाची जागा युनिव्हर्सिटीमध्ये साधारणतः 80% जे आहेत ते उच्चवर्णीय डीन आहेत. युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक आहेत ते 80% प्राध्यापक उच्चवर्णीय आहेत. युनिव्हर्सिटी एखाद्या विद्यापीठात तुम्ही गेला तर तिथं पण सगळा जो स्टॉप आहे तो उच्चवर्णीयाचा. मग तुमचा भरणा कुठं आहे? मग हा जो या ठिकाणी जो सुधारित आणलेला आहे, ज्याच्यामध्ये 5 लोक जी
युनिव्हर्सिटीच्या लेव्हलवरची जी समिती आहे किंवा कॉलेजच्या लेव्हलवर जी आहे त्याच्यामध्ये 5 हे जे मागासवर्गीय असतील, बाकीचे 4 प्राध्यापक तर त्यांचीच आहेत. त्याच्यामुळे हा विषय मला वाटते समजून घेतला पाहिजे का पुढं तुम्ही तुमचा शिक्षणाचा एकूणच जर व्याप पाहिला, 250 वर्ष तुम्हाला सुविधा भेटल्या गेल्या, लाड मेकेलेला आपण शिव्या देतो पण फायदा नाही आहे. कारण त्यांनी सुरुवातीला या देशामध्ये शिक्षण आणलं. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये शिक्षणाची क्रांती घडवली आणि ती क्रांती अबाधित राहावी म्हणून भारतीय संविधानामध्ये ज्या तरतुदी केल्या त्या अबाधित राहिल्या पाहिजे, त्या कायम राहिल्या पाहिजे. याच्यामध्ये पण UGC बिलामध्ये एवढ्यासाठीच आपण झगडतो. पुढच्या कालखंडामध्ये AICTE असेल आणि बाकीच्या ज्या संस्था असतील त्या सगळ्या एकत्रित करून एकच संस्था बनवणार आहेत. मग त्या संस्थेवर कोण राहील? त्याच्यात UGCचं विलिनीकरण होईल, AICTEचं पण विलिनीकरण होईल आणि ऑल इंडिया जे शिक्षक भरतीचं जे हे आहे त्याची विलिनीकरण होईल आणि एकच संस्था बनेल. तेव्हा तिथं कोण राहणार आहेत? तेव्हा तुमची माणसं राहतील का? त्याच्यात आरक्षण आहे का? किंवा आज ज्या स्वयंअर्थघोष शासित ज्या शाळा किंवा कॉलेजेस आहेत, विद्यापीठ आहेत, त्याच्यामधलं तुमचं आरक्षणच गायब करून केलेलं आहे. बहुजनांना आरक्षण नाही आहे. त्याच्यामुळे आपण ज्या पद्धतीनं विचार करतो इतकं सोपं नाही आहे. आपल्याला याच्यात प्रचंड विचार करावा लागेल. आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी, छत्रपती शाहू महाराजांनी जेव्हा आरक्षण दिलं 1902 त्यांच्या संस्थानांमध्ये, करवीर संस्थानात OBCसाठी पहिल्यांदा आरक्षण दिलं. हा आरक्षण आपल्याला अबाधित ठेवायचं असेल तर आपल्याला आता खरं म्हणजे शिक्षित व्हावं लागेल. ज्या पद्धतीनं आपली विचारसरणी, बऱ्याच विषय आपल्याकडे माहीतच होत नाही. त्यांनी जे विषय मांडले UGCमध्ये का याच्यामध्ये आमच्या लोकांवर जर अत्याचार झालं, खोटी तक्रार जर एखाद्या सुवर्णाच्या विरोधात जर गेली तर त्याचं काय होईल, याच्यासाठी आंदोलन करतायत. आणि इतक्या समाजाला जेव्हा UGCच्या माध्यमातून थोडं प्रोटेक्शन भेटतोय तर हा समाज, बहुजन समाज, त्याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, OBC, आता इकॉनॉमिकली बॅकवर्ड, दिव्यांग, महिला, या सगळे एकत्रित का होत नाही, हा विचार आपल्याला जर केला तर मला वाटते हा जो कार्यक्रम या ठिकाणी होत आहे त्याची व्यापकता आणि त्याचा विचार तो खऱ्या अर्थानं का घेतो आहे ते आपल्या लक्षात येईल. भविष्यामध्ये सगळ्या युनिव्हर्सिटींमध्ये नाही तर OBCची पोरं जाणार नाही. मोठे मोठे आता कॉलेज येतील त्याच्यामध्ये तुम्हाला आरक्षण नाही आहे, तुम्हाला त्याच्यात स्कॉलरशिप नाही आहे. त्याच्यामुळे तुमचं पुढचं शिक्षण कसं होईल? आज तुमच्या सगळ्या शाळा बंद झाल्या आहेत, शिक्षक पण भेटत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कुठं शिकाल, तुम्ही कसं शिकाल, तुम्हाला नोकऱ्या कशा भेटतील, हा मोठा विषय आहे. म्हणून हे जास्त महत्त्वाचं आहे की UGC बिल 2026 साजिश या समानता याला समजून जर घेतलं तर मला वाटते जास्त योग्य होईल. या ठिकाणी आज खूप रात्रीपर्यंत आपण आलात, मला बोलवलात, माझा सन्मान केला आहे, त्याबद्दल लाडबुद्धा TVचं, राजकुमार बडोले फाउंडेशनचं खूप खूप आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, नमस्कार, धन्यवाद. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV.